संभाजी भिडे गुरुजींनी केलेल्या नव्या मागणीमुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करून तिथीप्रमाणेच शिवरायांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत असं वक्तव्य त्यांनी केलंय। तसंच रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको, या कुत्र्याचं राजकारण करू असंही ते म्हणालेले असल्याचं कळतंय आणि यावरनं नवीन वाद उफाळण्याची शक्यता आहे। सहा जूनला करण्याची पद्धत एकदम नामशेष केली पाहिजे। आपण अजूनही 76 वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवले। तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे। 6 जून बंद केलं पाहिजे। ते कुत्रं काढता कामा नये, तो कुत्र्याचा पुतळा काढता कामा नये, तो राजकारणाचा विषय करता कामा नये। गोष्ट अशी की तो कुत्रा नाहीच असं इतिहास संशोधक म्हणतात। ते इतिहास संशोधक काय उंचीचे काय कुवतीचे गलगा करून कोणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं झालं हे बरोबर नाही। त्याच्यासाठी स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ नेमून तो निर्णय करावा। आणि संभाजी भिडेंच्या या वक्तव्यावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे। अनेक लोकांनी याची अशी यापूर्वी मतं व्यक्त केली आहे, पण राज्य सरकार याबद्दलची राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे। राज्य सरकारने यापूर्वी घेतला आहे। त्यामुळे संभाजी भिडेंच्या विधानावरनं पुन्हा एकदा नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे। कारण 6 जूनला जो शिवराज्याभिषेक सोहळा होतो तो कायमस्वरूपी बरखास्त करावा आणि त्याऐवजी सर्व कार्यक्रम तिथीनुसारच करावेत अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।